गुजरातच्या पोरबंदरला मुसळधार पावसानं झोडपलं। पोरबंदरच्या अनेक भागात पाणी, रस्ते पाण्याखाली, घरांमध्येही पाणी। तेलंगणाची राजधानी हैदराबादला पावसानं झोडपलं। हुसेन सागर तलावाच्या पाणी पातळीत मोठी वाढ, घरांमध्येही शिरलं पाणी। परभणीत मुसळधार पावसामुळे पाऊस सावळी गावातल्या ओढ्याला पूर, अनेक घरांमध्ये भरलं पाणी, रस्त्याला नदीचं रूप। ओव्हरटेकच्या नादात कार नदीत कोसळली, दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू। गोव्याच्या सेंट एस्टेवन या भागातली घटना। रत्नागिरी जिल्हा बँक भरती परीक्षेत गोंधळ, परीक्षा केंद्रावरच्या इंटरनेटमध्ये बिघाड, परीक्षा पुढे ढकलली। संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा व्यवस्थापकांना धरलं धारेवर। 65 किलो राशनपैकी केवळ 39 किलोच रेशन दिल्यानं शेतकऱ्याकडून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला दुकानदाराकडून जीवे मारण्याची धमकी। धुळ्यात पोलीस शिपायाचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार, पोलिसांचं 9 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण। भारताच्या घटनेशी यावलमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाढले अपघात, रस्त्यावर स्वयंपाक करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केलं आंदोलन। पर्युषण काळात मांस मटण विक्रीला पालिकेकडून बंदी, पालिकेच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीचा विरोध। आणि छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यात पडून मूकबधीर तरुणाचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मृताच्या नातेवाईकांची मागणी। नमस्कार, बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये स्वागत। आपल्याला बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघायच्या आहेत। हिंगोली जिल्ह्यात आठवड्याभरानंतर शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, बहुतांश भागात पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर शेकडो घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालेलं आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे कोथळामधील सरस्वती नदी दुथडी भरून वाहते। नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे कोथळा, सिरसाळा या गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे पिंपरी, साळेगाव, खतगव्हाणमधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पुसदमधील खंडाळा घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्यानं पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद झाला। जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। यवतमाळमधील पुसदच्या बोरगडी कोपरा नाल्याच्या पुरात अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय। शेतात दूध काढण्यासाठी शेतकरी गेला होता, त्याचवेळी मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यानं तो अडकला। मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं बोटीद्वारे या शेतकऱ्याला रेस्क्यू केलं। यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आलाय, त्यामुळे राळेगाव वरोरा मार्ग वाहतुकीकरता बंद झालाय। शिवाय कोसारा ते माढेली मार्गही बंद झालाय, त्यामुळे या सगळ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। शेतातही पाणी शिरले, शेतकरी चिंतेत आहे। परभणी जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। परभणी तालुक्यातील दैठणा, पोखर्णी, ब्राह्मणगाव या परिसरात खूप मोठा पाऊस झाला, त्यामुळे या भागातील लोकांच्या घरात पाणी साचू लागलं। नागरिकांना प्रवास करण्यात अडचण येते। हिंगोली जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ओढ्यांना पूर आलाय, त्याचबरोबर शहरातील सिद्धार्थनगर, खुशालनगर, केमिस्ट भवन या परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। वर्ध्यात नाल्यावरील पूल अचानक खचला, आजोबा आणि नात पाण्यात वाहून गेले। हिंगणघाट तालुक्याच्या चानकी इथं ही दुर्घटना घडली। दरम्यान जिल्हा प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झाले, दोघांचाही शोध घेतला जातोय। अतिमुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे। मानोरा ते कारंजा रस्ता पुरामुळे बंद करण्यात आलाय, तसंच इंझोरी गावाजवळचा नालाही ओव्हरफ्लो झाल्यानं इंझोरी जामदरा हा रस्ता बंद झालाय, त्यामुळे शेतात गेलेले अनेक शेतकरी अडकलेले आहेत।
वाशिम जिल्ह्याला हवामान विभागानं अलर्ट दिलेला आहे। वाशिममध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदी नाल्यांना आणि नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। वसमत तालुक्यातील आंबा शिवारात ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। गावातील महारुद्र मंदिरात पाणी शिरलं। परभणीत मुसळधार पावसामुळे सावळी गावातील ओढ्याला पूर आला, त्यामुळे रस्त्यांना नदीचं रूप आलंय। पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय, तर अनेक वाहनं पाण्यात बुडाली आहेत। हिंगोली जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओढ्यांना पूर आला, रस्त्यांना तलावाचं रूप आलं, तसंच शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नांदेडमधील माहूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। माहूरमधील धनोडा पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे, त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे हिमायतनगरमधील मुख्य वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा घातला। नदी नाल्यांना पुराला, वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय। सहस्रकुंड धबधब्याच्या तिन्ही घरांमधून पाणी वाहत आहे, त्यामुळे धबधब्याचा आनंद लुटण्याकरता पर्यटकांनी गर्दी केली आहे। मुसळधार पावसामुळे बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्पांपैकी 36 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं पोपटखेड धरण 92% भरलंय, त्यामुळे धरणाचे 4 पैकी 2 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळच्या पुसद शहरात कालपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। रस्त्याच्या रखडलेल्या कामांमुळे शंकरनगर पंचवटीसह अनेक भागात घरात पाणी शिरलंय। पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलाय। महागाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून लेवा, खडका, पोखरा यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, तसंच रस्त्यांनाही तलावाचं रूप आलंय। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं। शिवानी नाल्याला पूर आला, अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, शेतीचं नुकसान झालं। वर्ध्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला, त्यामुळे वर्धा ते राळेगाव मार्ग वाहतुकीकरता बंद झाला। हा मार्ग तिसऱ्यांदा मुसळधार पावसामुळे बंद झालाय। बीडच्या लिंबा गणेश गावात स्मशानभूमीचं काम रखडलं। भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ आली। पावसात मृतदेह आणि लाकडं भिजू नयेत याकरता चक्क ताडपत्री धरावी लागली। या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। अवैध शस्त्र विक्रेत्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना वर्ध्यातील वाडा कॉलनीमध्ये घडली आहे। या हल्ल्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 1 पोलीस कर्मचारी जखमी झालाय। बचावाकरता पोलिसांनी हल्लेखोरांवर गोळीबार केला, पण हल्लेखोर फरार झालेले आहेत। रत्नागिरी जिल्हा बँकेच्या विविध पदांकरता होत असलेल्या परीक्षेत तांत्रिक समस्येमुळे गोंधळ उडाला। इंटरनेटमध्ये बिघाड झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली। विद्यार्थी आणि शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय। डहाणूच्या रानशेतमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। अत्यंत धक्कादायक घटना आहे। शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थिनीचा जीव थोडक्यात बचावलाय। मेळघाटातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला। गर्भवती महिलेला वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यानं बाळासह आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडालेत। चोपडा यावल रस्त्यावरील खड्ड्यांसह चोपडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न
गेल्या 10 वर्षांपासून सुटलेला नाही। याच विरोधात शरद पवार गटानं आंदोलन केलं। यावल चोपडा रस्त्यावरील खड्ड्यात बसून स्वयंपाक करत कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। वाशिममध्ये महावितरणच्या भरारी पथकानं 5 महिन्यात 141 वीज चोरट्यांवर कारवाई केली। कारवाई दरम्यान भरारी पथकानं 1,85,00,000 दंड वसूल केला। 18 जणांवर गुन्हा दाखल केला। वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या आणि वीज चोरी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होते। ही वीज चोरी रोखण्याकरता महावितरणच्या भरारी पथकानं धडक कारवाई केली। या कारवाईत 141 जणांकडून 1,85,00,000 दंड वसूल करण्यात आला, तर 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील सिडको उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी टाकण्याकरता खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुकबधीर तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर तब्बल 14 तासांपासून तो तरुण खड्ड्यात पडून होता। या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात येते। बुलडाणा जिल्ह्यामध्ये राशन दुकानामध्ये 85 किलो आलेल्या रेशनपैकी ग्राहकाला केवळ 39 किलोच रेशन मिळतं। त्यामुळे एका शेतकऱ्यानं तक्रार केली। यावेळी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला दुकानदाराने जीवे मारण्याची धमकी दिली। जळगाव जिल्ह्यात पावसामुळे भाजीपाल्यासह कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पावसामुळे कांद्याची आवक घटली, दरात वाढ झाली। सध्या 900 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या कांद्याला 4,500चा दर मिळतोय। कांदा खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांनी 5 ते 10 रुपयांनी कांद्याचे दर वाढवले। गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे आणि पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये साथीच्या रोगांचा उद्रेक वाढलाय। सर्दी, खोकला, न्यूमोनिया आणि स्वाईन फ्लू सदृश्य आजारांमध्ये वाढ झाली आहे। शहरात दररोज 1000 प्रौढ तर 2500 बाल रुग्ण उपचाराकरता दाखल होत आहेत। पिंपरी चिंचवड पालिकेनं नोटीस देऊनही अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना न केल्याप्रकरणी शहरातील 26 मिळकती सील करण्यात आल्या आहेत। पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। जळगावच्या 40 गावात मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी एसटीने प्रवास करतायत। ग्रामीण भागात बसच्या कमी प्रमाणात फेऱ्या असल्यानं या प्रवाशांना तासनतास बस स्टँडवर ताटकळत उभं राहावं लागतं। कमी एसटी असल्यानं गर्दीतून प्रवास करावा लागत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात जास्त एसटी सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडले। राज्य सरकारनं दिलेल्या 5 रुपये अनुदानाच्या अभिनंदनाच्या ठरावासह विविध ठराव यावेळी पारित करण्यात आले। धुळ्यामध्ये पोलीस शिपायांचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार पडला। पोलीस शिपायांनी 9 महिन्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते विजेता प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। बीड जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वदूर पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। बीडच्या माजलगाव शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं, तर पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झाली। मुक्ताईनगरमध्ये काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये अजित पवारांचा आज दौरा आहे, मात्र मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अजित पवारांचा दौरा रद्द झाला। वाशिम जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलंय। कारंजा, रिसोड, मंगळूरपीर या तालुक्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, धरण आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली। दमदार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश प्रकल्प पूर्णत्वाकडे गेलेत, तर काही प्रकल्प अर्ध्याहून अधिक भरलेत। या प्रकल्पामुळे समाधानकारक पाणीसाठा झाल्यानं मराठवाड्याच्या उद्योगाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 4 सप्टेंबरपासून बोगदा खुला होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग अभियंता पंकज गोसावी यांनी दिली। मात्र गणेशोत्सवाच्या काळात बोगदा खुला होण्याची शक्यता धुसर आहे। अमरावतीत जनसन्मान रॅली पार पडली। यावेळी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। रक्षाबंधनानिमित्त भावाकडून ओवाळणी म्हणून ही लाडकी बहीण योजना आणली जाते। अजित पवार म्हणाले, ही योजना कायमस्वरूपी चालू राहील, हा अजितदादांचा वादा आहे असं ते म्हणाले। लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना 2 महिन्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। नोंदणी सुरूच राहील, पण ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून योजनेचा लाभ मिळेल असं त्या म्हणाल्या।
राष्ट्रवादी काँग्रेस किती महिलांना तिकीट देणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। पक्षात सगळ्यांना समान संधी दिली जाईल असंही तटकरे म्हणाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजून माफी मागितलेली नाही असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं। माती, प्लास्टिक, पीओपीचे पुतळे पडले नाहीत तर धातूचा पुतळा कसा पडला, चौकशी करा अशीही मागणी आंबेडकरांनी केली। कल्याणच्या टिटवाळा भागातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात आक्रमक महिला झालेल्या आहेत। टिटवाळा आणि मांडा परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला। नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, मग तर संरक्षण आमचं कोण करणार असा सवाल महिलांनी उपस्थित केला। पुण्यातील एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली। अखेर या महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं। मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं। संपत्तीच्या वादातून महिलेची हत्या झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। बदलापूर शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरता तक्रार पेटी लावण्यात आली आहे। तसंच विद्यार्थी आणि पालकांमध्ये पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळेबाहेर पोस्टर्सही लावण्यात आले। त्यावर चाइल्ड हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला। मुंबईतील हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी जोडेमारो आंदोलन केलं। चुकीला माफी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींनी मागितलेल्या माफीवर टीका केली आहे। घाईघाईनं महाराजांचा पुतळा का बसवला असा सवाल करत शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया असा इशारा ठाकरेंनी दिलाय। विरोधकांना पराभव दिसू लागलाय। ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी जनतेनं गेट आउट केलंय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं। शिवरायांचा पुतळा वाऱ्यानं पडल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। तसंच कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचा टोला त्यांनी लगावला। महाविकास आघाडीला महाराष्ट्र शांत हवाय। महाराष्ट्रात दंगली घडवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। कर्नाटकामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं शिवरायांचा पुतळा हटवला। शिवरायांनी सुरत लुटल्याचं काँग्रेसनं इतकी वर्ष शिकवलं, त्याबाबत ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला। छत्रपती संभाजीनगरात मवी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपकडूनही प्रति आंदोलनं सुरू आहेत। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मालवणमधील पुतळ्याप्रकरणी काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत मालेगावात भाजपनं प्रति आंदोलन केलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांची मूर्ती साकारणारा मूर्तिकार कोणत्याही बिळात लपलेला असला तरी त्याच्यावर कारवाई होणार। या प्रकरणात दोषी असलेले कोणीही वाचणार नाहीत, दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।